दुसरीकडे ही दृश्य आपण पाहतोय। मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आता जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। मनसेचे झेंडे हातामध्ये घेऊन मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी आता रस्त्यावर उतरलेले आहेत। विजयी सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे। मुंबईमध्ये मनसेकडनं हा जल्लोष केला जातोय। राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। फटाके फोडले जात आहेत, जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे। मनसेचा झेंडा हातात घेऊन या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं राजकारण तापलेलं होतं। संपूर्ण राज्यातलं वातावरण ढवळून निघालं। अखेर राज्य सरकारने हे दोन्ही निर्णय रद्द केलेले आहेत, दोन्ही GR मागे घेतलेले आहेत। त्यामुळे आता मनसेकडनं सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे। ही मराठी माणसाची एकजूट दाखवून दिलेली आहे। मराठी माणसाच्या एकजुटीचा हा विजय असल्याचं मनसेच्या नेत्यांकडनं सांगितलं जात आहे। आज आम्ही सगळ्यांनी साहेबांचं अभिनंदन केलं। साहेबांनी पण सर्व महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन केलं। महाराष्ट्र सैनिकांचा उत्साह, जोश आणि आनंद आपल्या सगळ्यांना इथे दिसतोय। आम्ही त्यांचं अभिनंदन केलं। त्यांनी पण सर्व महाराष्ट्र सैनिकांनी ज्या ताकदीने या लढ्यात उतरले त्याबद्दल सर्व महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन केलं। धसका घेतला दोन ठाकरे सरकारने। मला वाटतं मराठी माणसाचा धसका हा सरकारने घेतला। ज्या पद्धतीने राजसाहेबांनी या संपूर्ण लढ्याला उभारी दिली, सगळ्यांना एकजुटीचं आव्हान केलं, त्या सगळ्या गोष्टींचं हे यश आहे। 5 तारखेला मोर्चा काढणार का? आनंदाचा मोर्चा, कारण की उद्धव ठाकरे आता पत्रकार परिषद घेतली, त्यांनी सांगितलं की 5 तारखेला मोर्चा घेणार, पण मला वाटतं याच्या संदर्भातला निर्णय राजसाहेब ठाकरे करतील। मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या निर्णयाची दाखला देत असं म्हटलं की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला। या सगळ्यावर सविस्तर राजसाहेब ठाकरे आपली भूमिका मांडतील। पण अधिवेशन पूर्वसंध्येला घेतलेला हा निर्णय उशीर झाला किंवा यातही राजकारण किंवा रिलीफ व्हावं अधिवेशन म्हणून हा निर्णय घेण्यात आला असं वाटतं। मला वाटतं ज्या पद्धतीने मराठी माणूस एकवटला, या गोष्टीला घाबरून घेतलेला आहे। तर मराठी माणूस एकवटला म्हणून हा विजय झाल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे। सरकारनं धसका घेतला असं देखील देशपांडे यांनी म्हटलेलं आहे। तर आपण पाहतोय आता राज ठाकरेंच्या घराबाहेर अशा पद्धतीनं मनसेचं हे आंदोलन सुरू आहे। मनसेकडनं विजयी सेलिब्रेशन सुरू आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी ओम देशमुख देखील आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। ओम, आपण पाहतोय मनसेकडनं राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आता जोरदार सेलिब्रेशन केलं जात आहे, काय घडतंय? बरोबर, अगदी बरोबर आहे श्रीकांत। खरं तर राज ठाकरेंच्या घराबाहेर हा सगळा जल्लोषाचा माहोल आपल्याला पाहायला मिळतोय। राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ बाहेर राज ठाकरे यांच्या समर्थकांकडनं मनसेकडनं मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष सुरू करण्यात आला। खरं तर मनसेच्या एकजुटीनं, मनसेच्या प्रयत्नांमुळे हा खरं तर विजय झाल्याची भावना त्यांच्याकडनं व्यक्त केली जाते। संदीप देशपांडे, आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडनं या ठिकाणी जल्लोष केला जातोय। संदीप देशपांडे असतील, संतोष धुरी असतील, सगळेच महत्त्वाचे मनसेचे नेते ते या ठिकाणी आपल्याला दृश्यांमध्ये खरं तर जल्लोष साजरा करताना पाहायला मिळतात। महिलांची सुद्धा संख्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे आणि कुठेतरी मनसेनं ही एकजूट दाखवली, मनसेनं या संदर्भामध्ये आवाज उठवला म्हणून हा निर्णय झाला असं एकंदर या ठिकाणी मनसेकडनं सांगितलं जातंय। परंतु राज्य सरकारकडनं ही जी एकजूट दाखवण्यात आली आहे, राज्य सरकारकडनं आपल्यासोबत बाळा रणगावकर आहेत। सर 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 पहिला निर्णय उद्या साहेब बोलतील ना, पण सर सरकारला जाण आली आहे आपल्या सरकारचा आभारी आहे। चर्चा झाली का या संदर्भात? निर्णय आला आहे आपल्या साईडने, चर्चा झाली? उद्या साहेब आम्हाला भेटणार आहे। उद्या सकाळी साहेबांबरोबर आमची मिटिंगच आहे या विषयावरती, त्याच्यानंतर साहेब तुमच्याशी बोलतील। उद्या सकाळी साहेबांची नेते मंडळाची बैठक आहे, त्या बैठकीनंतर कराची साहेब तुमच्याशी बोलतील। तर तुम्ही सरकारचा आभारी आहे आणि खास करून मराठी माणसांचा हा विजय आहे, त्यांच्या सगळ्या मराठी माणसाचा आणि ज्या ज्या सगळ्या मराठी भक्तांनी आणि खास करून पक्षाच्या सर्व पक्षाच्या लोकांनी जो पाठिंबा दिला
त्याबद्दल समस्त मराठी जनाच्या वतीने सगळ्यांचा आम्ही आभारी आहोत. 5 तारखेच्या मोर्चाचं काय होणार? 5 तारखेचं आता उद्या ठरेल. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उद्या करेल. उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की 5 तारखेला मोर्चा निघेल की सभा होईल माहित नाही, परंतु आम्ही सगळे सामंजस्यानं हे सगळं त्याच्यावरती उद्या मीटिंग आमची आहे, त्याच्यानंतर उद्या ठरेल काय करायचं ते. त्यामुळे थोडं वेट अँड वॉच. पण अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घेतलाय. सरकार कुठेतरी अधिवेशनाच्या सरकार बॅकफूटवर गेलं असं वाटतंय. मला असं वाटतं सरकारने निर्णय घेतलाय त्यांचा आम्ही आभारी आहोत. बस. खरं तर मराठी माणसासाठी दोन्ही ठाकरे एकत्र येणार. आता त्यापूर्वीच मोर्चा होण्यापूर्वीच खरं तर हा निर्णय आला आहे. आता याचा जल्लोष साजरा करण्यासाठी दोन्ही ठाकरे कुटुंब मला असं वाटतं की त्या विषयावरती उद्या चर्चा होईल आणि नंतर साहेब पुढची भूमिका काय बोलायचं ते बोलतील. आता वारंवार तो विचारून काय मिळणार नाही आणि आम्ही सरकारचे आभार मानलेलेच आहे. माझी खरं तर तुमची सुद्धा इच्छा होती की या मोर्चाच्या माध्यमातून असेल किंवा मराठीसाठी असेल दोन्ही बंधूंनी एकत्र यावं, मात्र हेच होऊ नये म्हणून हे सरकारचं पाऊल आहे का? तुम्ही किती जरी प्रश्न विचारला तरी त्या विषयावरती आम्ही दोघेही बोलणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आजचा निर्णय झालाय तो उत्तम निर्णय झालेला आहे. हा मराठी माणसांचा विजय आहे. एवढ्यापुरतं मर्यादित ठीक आहे. प्लीज आपण सर एक छोटंसं सर हेच आपल्यासोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई. सर राज्य सरकारच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आलाय. खरं तर मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला निर्णय घेण्यात आलाय. सरकार कुठेतरी बॅकफूटवर आलंय. नक्कीच, कारण मराठी माणसाचा आणि जनमानसातल्या भावनेचा हा विजय आहे. म्हणजे मराठीच्या हिंदी सक्ती झाल्यानंतर मराठी मन सगळं चिडलेलं होतं आणि ती जनभावना सरकारपर्यंत पोचली आणि सरकारला झुकावं लागलं, हे यातलं सत्य आहे. पण ठीक आहे, उशिराने का होईना तो निर्णय झाला, तो चांगला निर्णय झाला, त्याबद्दल सरकारचे आभार. मुख्यमंत्र्यांनी याबद्दल पत्रकार परिषदेत एक विधान केलंय. खरं तर पॉलिटिकल त्यांनी एक टिप्पणी केली आहे की जो निर्णय मराठीच्या हिंदी सक्तीकरणाच्या संदर्भात उद्धव ठाकरेंनी घेतला त्याचा दाखला त्यांनी दिला आणि यामध्ये राज ठाकरेंनी टीका करावी, परंतु त्यांनी आधी उद्धव ठाकरेंना हा प्रश्न विचारावा की त्यांनी हिंदी सक्तीचा निर्णय का. मध्ये आत्ताचा जो GR 16 एप्रिलला आणि आत्ताचा जो आला तो कोणी काढला. त्यामुळे जर समजा अगोदरचे चुकले, मला त्याची कल्पना नाही, पण आत्ता जे आलं त्याच्या विरोधात सगळी मराठी जनमान म्हणजे एकवटले ना. ही एकजूट यापुढे अशाच जर मराठीवर कोणी अन्याय करायचा प्रयत्न केला तर ती राहू दे, एवढीच अपेक्षा. उद्धव ठाकरे असं अभिनंदन. उद्धव ठाकरे असं देखील म्हणतात, आत्ताच त्यांची पत्रकार परिषद झाली की 5 तारखेला जो मोर्चा निघणार होता तो आता कशा प्रकारे निघेल याबद्दल अद्याप निश्चितता नाहीये, परंतु आम्ही सगळे एकत्र याचा विजय साजरा करू असं त्यांनी म्हटलं. असं आहे की आमची पक्षाची उद्या सकाळी इथं बैठक आहे. त्या बैठकीमध्ये अनेक गोष्टींवरती चर्चा होऊन त्याच्यानंतर राजसाहेब जो काय असेल तो निर्णय जाहीर करतील. सरकारने जी समिती स्थापन केली त्याबद्दल काय सांगाल? नरेंद्र जाधवांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करेल आणि 3 महिन्याचा वेळ दिल्याचं देखील कळतं. समिती जाहीर केली आहे किंवा त्याच्याबद्दल जे काय यायचं ते होऊ दे, पण अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय या पुढे होण्याचा सरकार धजावेल असं मला वाटत नाही. आणि जर तसं झालं तर बघता येईल काय करायचं ते. पण मराठी माणसांनी यावेळेला एकजुटीने त्यांचा विजय झालेला आहे, हे मित्र तुम्हाला या निमित्ताने मी नक्की सांगू शकतो. शेवटचा प्रश्न, जर पुन्हा एकदा अशा प्रकारचा निर्णय झाला 3 महिन्याच्या नंतर समितीने अहवाल दिल्यानंतर मनसे पुन्हा एकदा रस्त्यावर उतरेल? या जर तरच्या गोष्टीवर आपण काय बोलतोय, आज जो निर्णय झालाय तो चांगला झालेला आहे आणि तो मराठी माणसाच्या भावनेचा विजय आहे, एवढंच मी आता सांगू शकतो. खूप धन्यवाद. तर होते मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितलं की आजचा जो निर्णय आहे तो मनसेच्या प्रयत्नातून आणि मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे, त्यामुळे सरकारच्या निर्णयाचं स्वागत आहे. परंतु 5 तारखेच्या विजयी सभेबद्दल, विजयी जल्लोषाबद्दल उद्या आमची मनसेची बैठक आहे, त्यामध्ये निश्चितता होईल असं त्यांनी म्हटलं. व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश सहमी, ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई. राज ठाकरेंच्या घराबाहेर आपण पाहतोय मनसेच्या वतीनं हे सेलिब्रेशन सुरू झालेले आहे. संदीप देशपांडे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जोरदार सेलिब्रेशन होत आहे. पुन्हा एकदा जाऊयात, ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. ओम, आपण बघतोय बाळा नांदगावकरांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. उद्या मनसेच्या नेत्यांची बैठक होतीये. महत्वाचा मुद्दा हाच आहे, 5 जुलैला जो मोर्चा निघणार होता त्याऐवजी आता विजयी सभा होणार आहे का? हे दृश्य पाहतोय राज ठाकरे यांच्या घराबाहेर मनसेकडनं आता जोरदार सेलिब्रेशन केलं जात आहे. उद्या राज ठाकरे
माध्यमांशी संवाद साधणार असल्याचं देखील बाळा नांदगावकर यांनी थोड्याच वेळापूर्वी सांगितलंय. आपण सरकारचे आभार मानतो असं देखील नांदगावकर यांनी म्हटलंय. दुसरीकडे मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी देखील जल्लोषाला सुरुवात केली आहे. मनसेचा झेंडा हातात घेऊन या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली जाते, जोरदार सेलिब्रेशन सुरू झालेली आहे. हा मराठी एकजुटीचा विजय असल्याचं आता मनसेकडनं सांगितलं जात आहे. पुन्हा एकदा जाऊयात, ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. ओम, उद्धव ठाकरे यांनी विजयी सभा घेणार असल्याचं म्हटलेलं आहे, मात्र राज ठाकरेंकडनं मनसेकडनं अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. त्यामुळे आता 5 तारखेला नेमकं काय होणार असा सवाल विचारला जातोय. अगदी बरोबर आहे. आपण आता नितीन सरदेसाई यांच्याशी सुद्धा बातचीत केली, त्यामध्ये आपण त्यांना विचारलं की 5 तारखेच्या संदर्भामध्ये जे मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याबद्दल काय. त्यांनी असं म्हटलंय की उद्या सकाळी शिवतीर्थावरती मनसेच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे आणि या बैठकीमध्ये यापुढची रणनीती काय असेल, कशा संदर्भामध्ये यापुढे आपल्याला हालचाली कराव्या लागतील, कारण सरकारकडनं एक शासनाची समिती स्थापन करण्यात आली, 3 महिन्याचा कालावधी त्याला देण्यात आलाय. त्यामुळे 5 तारखेच्या मोर्चा संदर्भामध्ये आता नेमकं काय करावं लागेल, त्याच्याबद्दल काय निर्णय होईल ते उद्या जी बैठक होणार आहे त्यामध्ये ठरेल. राज ठाकरे यांची उपस्थिती या बैठकीला असेल, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंनी मात्र 5 तारखेच्या विजयी जल्लोषाबद्दल काही सोतोवाच केलेला आहे. 5 तारखेला कशा प्रकारे जल्लोष होणार किंवा कुठे होणार, कधी होणार हे अद्याप तरी स्पष्ट नसलं तरी सुद्धा सर्व आम्ही एकत्र येऊन या प्रकारे या गोष्टीचा, या घटनेचा आम्ही जल्लोष व्यक्त करू असं त्यांनी म्हटलंय. कुठेतरी मराठी माणसाची एकजूट झाली आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. त्यामुळे 5 तारखेचा मोर्चा होणार की नाही याबद्दल सस्पेन्स असला. खरं तर संजय राऊत किंवा इतर नेत्यांनी याबद्दल आपल्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत, परंतु 5 तारखेच्या मोर्चाबद्दल आता मनसे आणि ठाकरे गट पुन्हा एकदा काही परस्परांमध्ये संवाद साधून काही निर्णय घेतोय का हे पाहणं आता इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे उद्याची मनसेची बैठक ही महत्त्वाची असेल. उद्याच्या मनसेच्या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय होत आहेत आणि सरकारनं जो निर्णय घेतलाय समितीच्या स्थापनेच्या संदर्भामध्ये त्यावर मनसेकडनं नेमकी काय प्रतिक्रिया येते, कारण राज ठाकरे उद्या माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत असं आत्ता बाळा नांदगावकर यांनी आपल्याशी बोलताना म्हटलं. त्यामुळे या सगळ्यामध्ये राज ठाकरे उद्या नेमकी काय भूमिका मांडतायत आणि खरं तर मनसेकडनं हा मुद्दा सगळ्यात प्रकर्षानं पुढे आणला गेला, त्यानंतर ठाकरे गटाने त्याला प्रतिसाद दिला. त्यामुळे मनसेची भूमिका ही महत्त्वाची असणार आहे, निर्णायक असणार आहे. आता उद्या राज ठाकरे याबद्दल काय बोलतात हे खरं तर महत्त्वाचं असणार आहे. त्यावरती पुढचं राजकारण आणि पुढची बरीचशी काही गोष्टी आहेत त्या अवलंबून असतील. श्रीकांत. ओम, आपण निश्चितच पाहतोय की उद्याच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे आपलं लक्ष असणारच आहे. मात्र आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतोय. मनसेकडनं आणि शिवसेना ठाकरे पक्षाकडनं अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. सरकारनं ठाकरे बंधूंचा धसका घेतला, मराठी माणसाची एकजूट झाली हे आपण बघितलं. मात्र यामध्ये काही राजकीय अँगल देखील आता चर्चिले जात आहेत. आगामी BMC निवडणुकांच्या अनुषंगानं ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या, त्याचा कुठेतरी धसका घेतल्याचं बोललं जातंय. ओम, अगदी श्रीकांत, खरं तर पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांना जेव्हा या संदर्भामध्ये प्रश्न विचारण्यात आला की ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणासंदर्भात तुम्हाला काय वाटतं, तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या दोघांनी जरूर एकत्र व्हावं. परंतु जर आपण पाहिलं, जसं तू प्रश्न उपस्थित केलास की महापालिका निवडणुकीचा अँगल याला आहे का, तर निर्विवादपणे मुंबई महापालिकेची निवडणूक या पार्श्वभूमीवरती आणि मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं हा मुद्दा तापवणं राजकीय पक्षांसाठी खूप महत्त्वाचं होतं. मुख्यत्वे मनसे असेल किंवा ठाकरे गट असेल, ज्यांना मुंबईमध्ये येत्या काळामध्ये राजकीय अस्तित्वासाठी खूप मोठा संघर्ष गेल्या काही काळामध्ये करायला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना मोठ्या प्रमाणात यश मिळालं, परंतु विधानसभेमध्ये त्यांचा जरी मोठा दारुण पराभव झाला असला तरी सुद्धा त्यांना 20 पैकी 10 आमदार हे मुंबई आणि MMR रिजनमधून मिळालेले आहेत. त्यामुळे ठाकरे गट जरी आपला अमराठी आणि इतर मतांवरती आपली महापालिकेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत असला तरी सुद्धा मराठीचं कार्ड पुढे करून निश्चितच मोठ्या प्रमाणात त्यांना मतं खेचण्यासाठी एक मोठी संधी या निमित्तानं होती. खरं तर या सगळ्यामध्ये राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय. 2 GR जे राज्य सरकारच्या वतीने या संदर्भात काढण्यात आले होते ते मागे घेण्यात आल्यामुळे कुठेतरी सरकार जरी बॅकफूटवर जात असलं तरी सुद्धा आता या निर्णयाचं श्रेय नक्की कुणाचं हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता श्रेयवाद यामध्ये रंगतोय का आणि यामध्ये राज ठाकरेंची भूमिका काय असणार, कारण उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचं नेमकं म्हणणं काय, त्यांच्या पक्षाची भूमिका काय हे स्पष्ट केलेलं आहे. परंतु राज ठाकरेंची भूमिका अद्याप पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट झालेली नाही. त्यांचं ट्विट जरी आलं असलं तरी उद्या सकाळी राज ठाकरे पत्रकार परिषद घेतील आणि याबद्दल बोलतील असं कळतंय. महापालिका निवडणुकीचा अँगल जसा तू उल्लेख केलास, निश्चितच महापालिका निवडणुकीचा मोठा अँगल यामध्ये आहे, कारण भाजप 2017ची पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न या निमित्तानं करेल आणि महापौर कशा पद्धतीने इथे भाजपचा बसेल यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे
या निवडणुकीच्या अनुषंगानं चारही पक्ष, शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल किंवा मनसे असेल, या सगळ्यांचा प्रयत्न मुंबई महापालिकेवर आपला भगवा झेंडा फडकवणं असणार. त्यामुळे मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा या दोन्ही पक्षांकडनं अग्रेसरपणे घेतला गेला. त्याचा मोठा परिणाम सुद्धा झाला आणि शेवटी सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला. त्यामुळे यामध्ये नेमक्या पुढच्या घडामोडी काय घडतायत आणि सरकार याबद्दल कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींना टॅकल करते हे पाहावं लागेल. उद्यापासून खरं तर अधिवेशन सुद्धा निश्चितच सुरू आहे. होते. ओम, खरं तर यामधून आता श्रेयवाद रंगणार का हा देखील मुद्दा आहे. मात्र त्याच वेळी विधानसभा निवडणुकीनंतर आपण बघितलं असेल की पहिल्यांदाच आता अशा पद्धतीनं मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोशपूर्ण वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे मात्र तितकंच निश्चित आहे. धन्यवाद ओम या सविस्तर माहितीसाठी.